चला सुरू करू. कामं संपणार नाहीत. या जगात सगळं मॅनेज करता येईल. घर मॅनेज करणं सगळ्यात अवघड जॉब आहे. आई पण बजेटचं, खर्चाचं उत्तम नियोजन करणं, घर सांभाळणं, स्वच्छता राखणं, याबरोबर आपली तब्येत पण सांभाळणं, इतरांची पण तब्येत सांभाळणं, घरच्यांची मनं सांभाळणं, सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट सगळ्यात अवघड आहे. याचं कारणच असं, या टिप्स कोणीच कोणाला देत नाही. तुमचं लग्न झालेलं असेल नसेल, तुम्हाला मूल असेल किंवा नसेल, तुम्ही बाहेर जाऊन प्रोफेशनली करिअर करून पैसे कमवत असाल किंवा पूर्ण वेळ होम मेकर असाल, तरी सुद्धा जर घर सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पूर्णपणे सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, पटापट निर्णय घेणे. निर्णय घेतल्यानंतर जो काही परिणाम होणार आहे त्याची मानसिक तयारी ठेवणे. मी असं बघितलेलं आहे की जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये प्रोफेशनल सेटअपमध्ये असतो तेव्हा स्त्रियांकडून हे अपेक्षितच धरलं जातं त्यांच्याकडून की आता त्यांची निर्णय क्षमता अतिशय उत्तम असणार, त्या पटापट निर्णय घेणार आणि परिणामांसाठी तयार असणार. त्याच्यामुळे त्या लीडर्स होतात, ग्रुप लीडर्स होतात, छोट्या मोठ्या सेटअपमध्ये पटापट डिसिजन्स घेऊन टीमला लीड करणं, प्रोजेक्टला लीड करणं, हे सगळं इतकं सुंदर करतात. हे मात्र जरा घरातल्या सेटअपमध्ये होताना दिसत नाही. त्याचं कारण असं, घरातली स्त्री किंवा काम करणारी पण स्त्री घरात गेल्यानंतर बहुतांश वेळा आपली माणसं असतात, प्रेमाची माणसं असतात, प्रत्येकाचं मन जपायचं असतं, ह्याची आपल्याला खोडच लागलेली असते आणि ते योग्य पण असतं, कारण ते घरातल्या स्त्रीनं नाही करायचं तर कोणी करायचं. तर त्याच्यामुळे काय होतं की निर्णय घेताना डिले होतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं, लहान मुलांपैकी कोणाची तरी बर्थडे पार्टी असेल, सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये काहीतरी कार्यक्रम असेल, खरेदीचे निर्णय असतात, लहान मुलांच्या बाबतीमध्ये छोटे शाळेचे, खेळांचे, असंख्य वेगवेगळे बारीक दररोज निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय पटापट न घेतल्यामुळे डिसिजन फटीग नावाचा प्रकार होतो. म्हणजे फक्त निर्णय न घेतल्यामुळे आलेला प्रचंड मानसिक थकवा, आणि तो जसजशा तुम्ही जबाबदाऱ्या घ्यायला लागता, घरामध्ये तुम्ही लीडर होता, घर चालवता, तेव्हा तेव्हा तो डिसिजन फटीग होताना दिसतो. आणि म्हणूनच पुरुषांपेक्षा, हा रिसर्च आहे, स्त्रियांमध्ये पूर्णपणे शरीराची, आरोग्याची हेळसांड करण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आढळलेलं आहे. नंबर 2, महत्वाच्या सगळ्या लोकांचे संपर्क नंबर आपल्या जवळ ठेवायचे. अतिशय सुंदर सवय मी माझ्या मोठ्या जावेकडून शिकलेले आहे. तिच्याकडे सगळ्यांचे नंबर असतात. गोष्टींचा निर्णय घेणे, नियोजन करणे, महत्वाच्या आयुष्यातल्या निर्णयांच्यासाठी जर कोणी तज्ज्ञ असतील, शाळेतल्या बाई असतील, जवळपासची घरपोच भाजी फळं देणारी माणसं असतील, सोसायटीमधले महत्वाचे नंबर्स असतील, डॉक्टर्स, या सगळ्यांचे नंबर्स आपल्याकडे असल्यामुळे आपल्या फेऱ्या वाचतात. आपले जे गैरसमज असतात, पटकन संपर्क करून जे करायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी आजकाल आपल्याकडे सगळीकडे डिव्हाइसेस असतात. त्यामुळे आपलं फोनवरून काम होतं आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन खूप क्लिअर राहतं. आपण बरेचदा पीपल प्लीजिंग, कसा मागायचा नंबर, मग त्यांना मी आता कसा कॉल करू. मग जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्यांचा फोन नंबर द्यायला तयार आहे, याचा अर्थ ती तुमचा फोन घ्यायला पण तयार आहे. जेव्हा तुम्ही फोन नंबर नोट करणार तेव्हा फक्त विचारायचं, कुठची योग्य वेळ आहे तुम्हाला फोन करण्याची, हे जर मला कळालं तर मी तेव्हा तुम्हाला नक्की संपर्क करेन. नंबर 3, घरातली मुख्य व्यक्ती म्हणून आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो. आयुष्यामध्ये कोणती पण वाढ व्हायला लागते, प्रगती व्हायला लागते, तेव्हा माणसांचा संपर्क, समुदाय वाढायला लागतो. महत्वाच्या व्यक्ती, उपयोगी पडणाऱ्या व्यक्ती, प्रेमाच्या व्यक्ती, जवळच्या व्यक्ती, काही नातेसंबंध फारसे आपल्याला पटणारे नसले तरी सुद्धा आपल्या आप्तेष्टांना पटत असतात, म्हणजे आपल्या घरच्यांना पटत असतात, आपले जवळचे नातेवाईक असतात, आपल्या लाईफ पार्टनरच्या ते खूप जवळचे असू शकतात. कारण कोणतंही असलं तरी सुद्धा या सगळ्या महत्वाच्या लोकांचे वाढदिवस तुम्ही जर लक्षात ठेवले, ज्याच्यामध्ये मी 0 आहे, 0 आहे, पण मला आता त्याचं हळूहळू महत्व पटायला लागले. प्रत्येकाला या जगामध्ये वाढदिवसाच्या दिवशी फोन, आणि जर प्रत्यक्षात भेटलं तर खूपच छान, शुभेच्छा दिल्या की प्रचंड आनंद वाटतो. सद्गुरू वामनराव पै तर असं म्हणतात की कोण, कधी, कसा, कुठे उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती उपयुक्त आहे. अशा ह्यानं तुम्हाला ज्या पटणाऱ्या, तुमच्यासाठी उपयुक्त, तुमच्या भल्याचा चांगला विचार करणाऱ्या लोकांचे जर तुम्ही महत्वाचे दिवस, ज्याच्यामध्ये एक वाढदिवस येतो, तो जर लक्षात ठेवला आणि तुम्ही जर त्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या, तुम्ही जिंकलेले. नंबर 4, डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीचा फोटो काढणे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
बऱ्याचदा आपली हिस्ट्री असते हेल्थची, आधीच्या टेस्ट असतात, ब्लड रिपोर्ट्स असतात, मागच्या वर्षीच्या कुठच्या सोनोग्राफीज, काही स्कॅन्स, महत्त्वाचे रिपोर्ट्स, आधीच्या डॉक्टरांनी तुम्हाला आधी कोणत्या मेडिकेशन्सवरती ठेवलेलं, त्याच्यानंतरचे कोणते डॉक्टर होते. आपण आणि आपल्या घरातले इतर जे प्रेमाची आपली मंडळी आहेत त्यांच्या सगळ्यांचं, कारण की स्त्री हे आरोग्यमंत्री असं सुद्धा सद्गुरू वामनराव पै म्हणतात. तर आरोग्यमंत्र्याचं काम आहे की सगळ्यांच्या औषधाच्या चिठ्ठ्यांचा किमान फोटो आता आपण काढूच शकतो. वेगळ्या अल्बममध्ये प्रिस्क्रिप्शन्स याच्या अंडर अथांगचे जन्म झाल्यापासूनचे सगळे सर्टिफिकेट्स, सगळी औषधं, वॅक्सिनेशनचे रिपोर्ट्स, कोणते सगळ्या लसी दिल्यात, कुठच्या राहिल्यात, शेवटचा कुठला डोस होता, त्याचे नावं काय, औषधांच्या पावत्या काय, शेवटचं औषध किती दिवस दिलेलं, कोणतं औषध सूट होत नाही, त्याच्यावरच्या तारखा, त्या डॉक्टरांची नावं. कित्येक वर्षांपूर्वी एखाद्या डॉक्टरने एखादा सल्ला दिलेला असतो, एक डायग्नोसिस झालेलं असतं ज्याच्यावरती आपण काही केलेलं नसतं, पण ती चिठ्ठी किंवा तो रेफरन्स आपल्याला नवीन डॉक्टरला दाखवणं गरजेचं असतं. ते कधीच मिळत नाही. कोणाकडेही इतकी शिस्त आणि इतकं नियोजन नसतं की प्रत्येक वर्षीची प्रत्येक फाईल, प्रत्येक चिठ्ठी आपल्याकडे असेल. आणि आपल्याबरोबर घरातली इतर पण मंडळी आहेत, छोट्या बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत या औषधांचे रिपोर्ट्स डॉक्युमेंट करणं म्हणजे खऱ्या अर्थानं उत्तम आरोग्यमंत्र्यानं नियोजन केल्यासारखं आहे. त्याची अतिशय सोपी टिप वाटते, माझं आयुष्य बदलून गेलं यानं. प्रिस्क्रिप्शनचा फोटो काढायचा. नंबर 5, क्रिएट अ मंथली फॅमिली कॅलेंडर आणि मॅनेज थिंग्स अकॉर्डिंगली. आता मंथली फॅमिली कॅलेंडर काय प्रकार आहे? खूप साऱ्या गोष्टी, स्पेशली तुम्ही जेव्हा होम लीडर असाल, होम मेकर असाल, तुम्हाला सोशल गॅदरिंग्स, वेगवेगळ्या होणारे इव्हेंट्स, या सगळ्याचं प्रत्येकाला जाऊन तुम्हाला हे नियोजन करता येत नाही, सांगता येत नाही आणि कम्युनिकेशन गॅप खूप होतो. इट्स व्हेरी इझी. या महिन्यामध्ये आम्ही येत्या शनिवार रविवार नाही, असं तुम्ही तिथे प्रत्यक्षात जर लिहिलं आणि घरच्यांना सांगितलं, तर सासू सासरे किंवा घरात कोणी असेल तर बुवा या शनिवार रविवार हे दोघे घरामध्ये नसणार आहेत, मग आपलं नियोजन काय असणार आहे? कुठच्या घरातल्या मावशी येणार आहेत का, स्वयंपाकवाल्या ताई आहेत का, वयोवृद्ध माणसं असतील तर पेशंट असेल घरात तर त्यांना सांभाळणाऱ्या नर्स बाई आहेत का, बाळ असेल तर बाळाला सांभाळायला आजी आजोबा आणि त्यांचं नियोजन काय असेल, पार्टनर्स पैकी तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल तर एक जण नसेल तेव्हा तर कुठचा तरी एखादा कार्यक्रम आला तर गाडीची येण्या जाण्याची सोय काय असणार आहे, सगळ्या गोष्टींचं उत्तम नियोजन. एवढंच काय, छोटे छोटे बर्थडे सुद्धा जर त्या कॅलेंडरवरती, फॅमिली मंथली कॅलेंडरवरती लिहिले तर इतरांना पण लक्षात राहतं की शुभेच्छा द्यायच्या आहेत. या सगळ्याचं उत्तम नियोजन जेव्हा आपल्याकडे मंथली कॅलेंडर असतं आणि ते सगळ्यांना दिसतं तेव्हा होतं. नाहीतर तुम्हाला काहीतरी वाटलं, मग मला काहीतरी वाटलं, या वाटण्यामध्ये वाट लागते आणि सगळं कम्युनिकेशन गॅप होऊन जातं. नंबर 6, घरामध्ये ज्या आपल्याला मदतनीस असतात, हाऊस हेल्प असतात, पुरुष असू दे स्त्री असू दे, त्या सगळ्यांशी आधीच सगळे नियम बोलून घ्या. डूज आणि डोंट्स असतील की या गोष्टी आमच्या घरात चालतात, या गोष्टी आमच्या घरात अजिबात चालत नाहीत. बऱ्याचदा त्यांची अजिबात चूक नसते, तुम्ही या गोष्टी बोललेला नसता आणि त्यामुळे सगळा गोंधळ होतो, स्पेशली पैशांचा पण. आणि मग त्याच्यातून विचित्र भांडणं व्हायला लागतात. मग त्या आल्याच नाही, मग त्यांच्या सुट्ट्याच हे झाल्या, मग त्यांनी फजितीच केली, असे सगळे प्रकार मला बघायला मिळतात. हे नाही व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना, या सगळ्या गोष्टी बोलून घ्या. सगळ्या गोष्टी छान आधी क्लिअर झाल्यानं प्रचंड वितुष्ट जे येणार असतं, विनाकारण जी भांडणं होतात आणि जो ताण येतो ना, कारण मी कित्येक होम मेकर्स ज्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना मी बघितलंय की त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या मदतनीसांचा पण ताण येतो, कारण या गोष्टी सगळ्या क्लिअरली बोलल्या गेलेल्या नसतात. नंबर 7, तुम्ही होम मेकर किंवा होम लीडर असाल तर सुट्ट्यांचं नियोजन केल्यानं तुम्हाला प्रचंड सुख लाभणार आहे. खूप वेळा उर्मिला तू नियोजन कशी करतेस ग, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असे मला प्रश्न येतात. त्याच्यातला आजचा महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवा. या व्हिडिओतून तुम्ही काही घेणार असाल तर मी इतकी आत्ता हॅपी आणि सॅटिस्फाईड आहे, आनंदी आणि समाधानी आहे. माझ्याकडे जे जे काम करतात ऑफिस किंवा घरासाठी त्यांच्या बाबतीत जवळजवळ एक महिना आधी मला सगळ्यांच्या सुट्ट्या माहिती असतात, त्यामुळे मला प्रॉपर नियोजन करता येतं. म्हणजे जर पुढच्या महिन्यामध्ये 2 ते 3 सुट्ट्या ज्या आपण अलॉट केलेल्या असतात, ज्या अधिकृतपणे त्यांना दिलेल्या असतात, त्याच्यापेक्षा जास्त कोणी सुट्ट्या घेणार असेल तेही मला आधी कळतं. तुम्ही असं पण नियोजन करू शकता की महिन्यातून 3 सुट्ट्या दिल्यात, पण त्याच्यापेक्षा जास्त जर सुट्टी घेतली तर तो पगार कापला जाईल. मी तुम्हाला दोन्ही बाजूनं सांगते. उगाचच समोरचा माणूस गरीब आहे आणि त्यांच्या तुलनेनं आपली आर्थिक परिस्थिती, कारण आपण हाऊस हेल्प घेऊ शकतो, आपली जास्त आहे म्हणून आपला पैसा पण झाडाला लागलेला नाहीये. समोरचा त्याचा गैरफायदा नाही घेणार, म्हणून तुम्ही त्यांना हा जर नियम घालून घेतला, विचित्र घाणेरडी भांडणं होत नाहीत. त्यापेक्षा त्यांना पण कळतं की अरे वा, आपल्या हक्काच्या 3 महिन्याच्या सुट्ट्या असतातच, त्याच्यापेक्षा एखादी जरी जास्त असली पण ती जर आपण आधी सांगितली तर ताई मॅनेज करतात वगैरे वगैरे.
ते लोक पण हॅपी राहतात, तुम्हाला पण आनंद वाटतो, तुम्हाला नियोजन करता येतं की ओके सो या तारखांना ती नाहीये, मग त्या तारखांना तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता. तुम्हाला खूप काळ झालं काहीतरी आवरायला काढायचं होतं आणि तसाही पसारा होणार होता, तर झाडून फरशीला कोणीच नाही येणार आहे, त्या काळामध्ये तुम्ही डिक्लटरिंगचं घराचं नियोजन करू शकता. सुट्ट्या मॅनेज केल्या, मी म्हणतेय तुम्हाला खूप छोटी गोष्ट वाटेल, पण त्याच्यामुळे माझं आयुष्य आज अतिशय छान आहे. एक मुद्दा अजून एक लक्षात ठेवा, शक्यतो लेबर क्लासमध्ये जे हाऊस हेल्प असतात, जे मदतनीस असतात, त्यांचं शिक्षण कमी असतं. बऱ्याचदा ते डोमेस्टिक व्हायलन्स आणि भयानक परिस्थितीतून घरातून येतात, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, पण त्याचबरोबर या दयनीय अवस्थेबरोबरच त्यांचं वैवाहिक आयुष्य, घरातली नाती हे सगळं भयंकर किचकट आणि वाईट पद्धतीनं चालू असतं आणि त्याच्यामुळे ना त्या बॅगेज सहित ते बिचारे आपल्या घरामध्ये येतात आणि त्याच्यामुळे परत एकदा तुम्ही त्यांना जर हार्ड टाइम दिला ना तर लिटरली एका पद्धतीचं पापच आहे. त्याच्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन खूप बॅड असतं, ते लाजतात आपल्याला, न्यूनगंड असतो. बऱ्याचदा मी म्हटलं तसं की शिक्षण पण नसतं, कित्येकांना वाचता येत नाही, घड्याळ पण कळत नाही, पैसे मोजता येत नाहीत, असे खूप लफडी असतात. अशा वेळेला तुम्हाला ते कधीच नीट सांगणार नाहीत की माझ्या काय सुट्ट्या आहेत, मला काय होतंय, किंवा माझं काहीतरी दुखतंय, माझ्या घरात काहीतरी हे झालंय, मला एवढ्या सुट्ट्या द्याल का, हे ते बोलत नाहीत. पण कृतीतून मात्र त्यांचा रागराग व्हायला लागतो आणि सगळं फसायला लागतं आणि आपल्याला असं होतं की अरे मी ऍडजस्ट केलं असतं ना, आधी सांगायचं ना, आणि ते सांगत तर नाहीत. आणि म्हणून इथं तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी बोलून ठेवायच्या, त्यामुळे सगळं नीट आणि सुनियोजित राहतं. नंबर 8, डेलिगेशन. आपली कामं इतरांना सोपवणं, पण एवढंच नाही, ती सोपवलेली कामं जे लोक करतायत त्या लोकांना पुन्हा एकदा टिकवणं. हा पॉइंट मागच्या पॉइंट मध्ये कव्हर झालेला आहे, पण याचं कारण सांगते, माणसं टिकतात कशामुळे, योग्य तो सन्मान आणि योग्य तो पगार दिल्यानं. लोक हे सोडून सगळं करायला जातात. मी बघितलेलं आहे, जवळ घेणं, आपुलकी, गोडगोड बोलणं, पगार सगळ्यात कमी. मी पुन्हा एकदा माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांच्या विषयी मी किती हॅपी आहे हे मी सांगते. मी या गोष्टी करून करूनच शिकलेल्या आहे. पण प्रेम आणि मैत्री याला एक लिमिट आहे, पण रिस्पेक्टला मात्र लिमिट नाही. तुम्ही अतिशय सन्मानानं, हक्कानं त्यांच्याशी बोलू शकता. ही माणसं टिकली, तुम्हाला आराम मिळणार आहे. ही माणसं टिकली, तुमच्या घरातल्या वयोवृद्धांना, घराला घरपण देणारी हे जे काम करतात ना, यांच्यामुळे आपण आहोत. तुम्ही कामं सोपवायला लागले, तुमच्या वाट्याला रिकामी जागा येणार आहे, तुम्हाला विश्रांती मिळणार आहे. तुमच्यासाठी ज्या ज्या महत्वाच्या, प्रेमाच्या, आरामदायी, आवडीच्या गोष्टी आहेत त्यासाठी आयुष्यामध्ये जागा उरणार आहे, ऊर्जा उरणार आहे, वेळ उरणार आहे. नंबर 9, तुम्ही जर गृहिणी असाल, काम करणारी, बाहेर जाऊन पैसे कमावणारी, आणि पैसे कमवत नसाल तरी सुद्धा ते अनएंडिंग घराला जे सांभाळणं, जे सगळ्यात महत्वाचं आणि भयानक काम आहे, त्याला कुठची सुट्टीच नाही आणि कसल्या वेळाच नाही, तरी सुद्धा हा नियम, ही गोष्ट तुम्हाला लागू होते आणि ते म्हणजे हॅव अ कम्युनिटी. मैत्रिणी असायला पाहिजेत. हे तुम्हाला असं वाटेल हे याचा काय संबंध, चांगल्या होममेकर, चांगलं घर सांभाळण्यासाठीची ही काय टिप आहे. आपण जेव्हा घराला सांभाळायला लागतो, घराला लीड करायला लागतो, तेव्हा आपण एकटे पडत जातो. जसं आपलं वय वाढायला लागतं तसा प्रपंच वाढतो, घरामध्ये पैसे पण वाढतात, माणसं वाढायला लागतात. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून शेवटी डोळा बंद होईपर्यंत जरी कामं केली तरी सुद्धा ती कामं कमीच पडतात आणि याच विचारांमध्ये, याच डेली टास्कमध्ये आपण महिनोन महिने, आठवडे, महिने, वर्षानुवर्ष असतो असं म्हटलं तरी चालेल. आणि गृहिणी, बायका, सगळ्या ज्या कोणी घर सांभाळतात त्या एकट्या पडतात. आपले प्रॉब्लेम्स हायपर फोकस होतात, ते मोठे वाटायला लागतात, काय करावं कळत नाही. माणसांची मनं जपणं, आपल्या तब्येती, इतक्या गोष्टी, सोशल इव्हेंट, सण वार, मुलं, आपलं करिअर चालू असेल तर तिथल्या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी, इतक्या गोष्टींचं नियोजन करावं लागतं. अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री, सगळ्या असता तुम्ही. आणि अशा वेळेला ना, जेव्हा व्यक्ती एकटी असते ना, तेव्हा सगळ्यात जास्त दुबळी असते. पण तुम्ही जर तुमच्या समवयीन, सम प्रॉब्लेम असं म्हणलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींमधून जात आहात तशा त्याच आयुष्याच्या स्तरातून जाणारी माणसं तुम्हाला जर मिळाली, समविचारी असं आपण म्हणूयात, तेव्हा तुम्हाला तुमचं मन मोकळं करता येतं. जे दरवेळी आपला पार्टनर किंवा आपली आई किंवा आपले वडील किंवा एकच तो मित्र किंवा एकच ती मैत्रीण होऊ शकत नाही. दुर्दैवानं खूप साऱ्या स्त्रियांमध्ये स्पर्धा खूप जास्त असते, करुणा खूप कमी असते आणि कॉम्पिटिशन खूप जास्त, आणि कम्युनिटी बिलॉंगिंगनेस म्हणजे एकोपा, की अगं इट्स ओके, मला माझी पण वाट लागली आहे, किंवा माझं पण टॉडलर टँट्रम मधून चाललंय, काय वागतंय मला कळत नाहीये, किंवा माझं मुलं लय गोड वागतंय पण आता प्रोफेशनल ह्याच्यामध्ये काहीतरी चाललंय, त्याचं मला प्रेशर आहे, किंवा तब्येतीचं काहीतरी होतंय, तू काय केलं.
खूप साऱ्या गोष्टी आपल्याला गप्पा मारून रिकाम्या होता येतात आणि ज्या आपण ताण घेतलेला असतो ना ते मोकळं होता येतं. कम्युनिटी तुमच्यासारखं तुमचं ऐकणारं, तुम्हाला न जज करता तुम्हाला आधार देणारं कुणीतरी तुम्ही शोधा. घरातून बाहेर पडा, त्यांच्याशी गप्पा मारा, हॅव युअर टाइम विथ देम. त्यांना आपण मोकळे होतो. बऱ्याचदा सगळं मेंदूत ठेवल्यामुळे भयानक ताण आलेला असतो. नंबर 10, लेट गो. जे कधीच मुलींना जमणं म्हणजे हे मी तुम्हाला म्हणते तोंड वरती करून, माझ्यासाठी पण जमणं खूप अवघड आहे. गोष्टींना सोडून देणं भयानक अवघड आहे. अट्टहास, आग्रह ते करावं पण लागतं कारण जबाबदाऱ्या पण एवढ्या असतात आणि आपण सोडून दिलं तर म्हणजे वाटच लागेल. मुलांची वाट लागेल, घराची वाट लागेल, स्वयंपाकाची वाट लागेल, सगळ्या ज्या बायका आहेत, मावश्या आहेत, नियोजन सगळं कोसळून पडेल याची मला पूर्णपणे कल्पना आहे. हे माझ्या घरामध्ये पण होऊ शकतं. पण कधी-कधी सगळं फाट्यावर मारून सोडून देता आलं पाहिजे. नाहीतर त्या ताणानं फुटून जाऊ आपण. परफेक्शन, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, असाच स्वयंपाक झाला पाहिजे, अशीच मुलं वाढली पाहिजेत, यालाच पेरेंटिंग म्हणतात, अशीच सकाळ असली पाहिजे, अशीच संध्याकाळ असली पाहिजे, इतकंच फिट असलं पाहिजे, अशीच स्किन असली पाहिजे, असेच केस असले पाहिजे, तरच मी खऱ्या अर्थानं कमाल आई आहे, कमाल बायको आहे. तुम्ही जे ठरवलेलं आहे ना परफेक्शनचं, मी तुम्हाला आत्ताच सांगते ती व्याख्या चुकीची आहे, चुकीची फालतू. आय हेट परफेक्शन. कारण त्यानं आपली खऱ्या अर्थानं असमाधानी वृत्ती सुरू होते. सगळ्या निगेटिव्हिटीचं मूळ तिथून सुरू होतं. कारण आपण दुसऱ्यांची तुलना करतो किंवा तुलना नाही झाली. सकाळी उठल्या-उठल्या सोशल मीडिया बघितल्यानंतर तुलनाच होते पहिल्यांदा. लगेचच दिसायला लागतं, ओ माय गॉड किती चकाचक घर आहे. ओ माय गॉड किती चकाचक बॉडी. ओ माय गॉड ही एवढं करून ट्रिपला पण जाते. मी तर ट्रिपला पण नाही जाऊ शकत आहे. आमच्याकडे तर पैसेच नाही आहेत आणि हिची मुलीनं काय केलं, आमचा मुलगा तर फक्त एका क्लासला जातो, हिचा तर 8 क्लासला जातो. माय गॉड! हे एंडलेस आहे. आपल्याला कोणीही बायकांना आहे ना दुसऱ्या कोणी आपल्याला त्रास द्यायची काहीच गरज नाही. आपण स्वतःलाच भरपूर त्रास देऊ शकतो. तर सोडून द्या. प्लीज गिल्ट सोडून द्या, परफेक्शन सोडून द्या आणि तुम्ही किती निवांत व्हाल. आपलं ग्रॅटिट्यूड जर्नल पण आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अतिशय सिंपल साधं जर्नल आहे. 3 गोष्टी ज्याच्या बाबतीत तुम्ही कृतज्ञ आहात. घटना, व्यक्ती, ठिकाण, एखादं प्रसंग, संधी, कशाच्याही विषयी जे तुम्ही कृतज्ञ आहात ते तुम्ही लिहा. जे मी करते 3. आणि अशा 3 गोष्टी ज्या मॅनिफेस्ट व्हाव्या असं तुम्हाला वाटतंय, म्हणजे ज्या झालेल्या पण नाहीयेत, पण जणू झालेल्या आहेत, अशा अवस्थेमध्ये ती व्यक्ती असताना तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तुम्ही कशी व्यक्त कराल? हे मॅनिफेस्टेशनचं काम आहे. मॅनिफेस्टेशन काय असतं? व्हिज्युअलायझेशन ही टेक्निक कशी काम करते? याच्यामागे काय सायन्स आहे? याचा वेगळा व्हिडिओ मी घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या एवढीशा अक्कल, 11 वर्षाचा संसार, 3 वर्षाचं बाळ म्हणजे 3 वर्षांची आई, ह्या माझ्या अपुऱ्या ज्ञानामुळे संसारामध्ये असंख्य चुका करून, असंख्य पैसे वाया घालून, असंख्य भांडणं, संघर्ष, राडा, पसारा या सगळ्यातून माझ्या चुकांमधून केलेला हा व्हिडिओ आहे. द ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. स्पायडरमॅन या संतांनी असं म्हटलेलं आहे. तर त्या पद्धतीनं या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला ग्रेट पॉवर सहित एन्जॉय पण करता आल्या पाहिजेत. त्यासाठीच्या या टिप्स तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर असाल, भरपूर वर्ष संसार केलेला असेल, लग्नाला खूप वर्ष झाली असतील, वयानं पण सिनियर असाल, आई म्हणून पण सिनियर असाल, तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कोणत्या अशा अशा बारीक बारीक सवयी आहेत, युक्त्या क्लुप्त्या आहेत की ज्याच्यामुळे संसार आणि सुखाचा होऊ शकतो, घर सांभाळणं आणखी सोयीचं होऊ शकतं, सोपं होऊ शकतं. त्यानं सगळ्यांना मदत होईल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.